बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात घडलेली एक घटना संपूर्ण जिल्ह्यात धडकी भरवणारी ठरली. एक विवाहित महिला शेतात कापूस वेचण्याच्या कामात व्यस्त असताना दोघा तरुणांनी तिला लांबून पाहिले. त्यांच्या मनात वासना निर्माण झाली. ते दोघे त्या महिलेकडे गेले आणि शारीरिक सुखाची मागणी केली. महिलेने सरळ नकार दिला आणि घाबरून घराकडे जायला निघाली. पण त्या दोघांनी तिला शेतातच पकडले आणि मर्यादांच्या सर्व सीमा ओलांडल्या. त्यावेळी नेमके काय घडले ते पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठिकाण आहे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील नांदगाव. हे एक लहानसे गाव जिथे शांतता आणि निसर्गाचा आनंद एकत्र अनुभवला जातो. या गावातील लोक साधे आणि सरळ जीवन जगतात आणि आपल्या दैनंदिन कामात मग्न असतात. असाच एक सकाळी 30 ऑक्टोबरच्या दिवशी प्रियांका संजय पवार नावाची 25 वर्षीय विवाहित युवती तिच्या नेहमीच्या कापूस वेचण्याच्या कामासाठी दत्तात्रयच्या शेतात गेली होती. त्या दिवशी तिला काही शंका नव्हती की तिच्या आयुष्याचा शेवट होईल. प्रियांका 2 मुलांची आई होती आणि तिचे घर आणि 2 लहान मुले तिची वाट पाहत होती. ती सकाळी 10 वाजता शेतात गेली, जिथे तिने आपले दैनंदिन काम सुरू केले. तिने तासभरात कापसाच्या बोंड्या वेचल्या होत्या. पण दुपार झाली, संध्याकाळ होत आली, तरी ती घरी परतली नाही. तिचा पती तिला शोधायला गेला, कारण ती जास्त वेळ शेतात थांबत नव्हती. त्या दिवशी दुपारी एक दुःखद घटना घडली. ती शेतात काम करत असताना 2 तरुण शेतात घुसले आणि तिला ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यांच्या विकृतीमध्ये ती बळी पडली. त्यानंतर तिला मारून टाकले. ते कसे घडले ते पाहूया. विक्रम उर्फ संदीप पवार आणि राहुल रामेश्वर शिंदे हे शेतात आले होते. त्यांनी प्रियांकाला एकटी पाहून तिला ओढले आणि तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा सर्व झाले तेव्हा त्यांनी ठरवले की तिला जर सोडले तर ती सर्वांना सांगेल. त्यामुळे गावात त्यांची बदनामी होईल. या भीतीने त्यांनी तिला मारून टाकण्याचा निर्णय घेतला. नंतर तिचा गळा आवळला. ती हातपाय झटकत होती, म्हणून त्यांनी जोरात एका बाजूचा दगड घेतला आणि डोक्यात मारून तिचा जीव घेतला. मारेकऱ्यांनी तिचा निर्घृण खून करून तिचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह संजय विठ्ठल शिंदे यांच्या कापशीच्या शेतात फेकून दिला. जेव्हा तिचा पती तिचा शोध घेत होता तेव्हा संजय यांनी शेतात काम करताना त्या ठिकाणी झाडं का असे झाले म्हणून जवळ जात असताना थक्क झाले. तिथे विवस्त्र अवस्थेत तो मृतदेह पडलेला होता. त्यांनी गावातील लोकांना जमा केले. गर्दी जमली आणि पोलिसांना घटनास्थळावर बोलावण्यात आले. घटनास्थळावर तपास सुरू झाला. बारकाईने बघितल्यावर तिथे अनेक पुरावे आढळले. एक दगड, कानातील दागिने, हेअरपिन, कापूस विडा, जेवणाचा डबा, पायातील एक बूट आणि दुसरा बूट काही अंतरावर पडलेला होता. या सर्व गोष्टींनी पोलिसांना अनेक धागेदोरे मिळवून दिले. प्रियांकाच्या वडिलांनी राजेश्वर बाबूराव माने यांना अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सपोनी संतोष मिसळे, उपनिरीक्षक श्रीराम काळे, दादासाहेब शिंदे यांनी भेट देत पाहणी केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत आणि त्यांच्या पथकाने फक्त काही तासांत हा गुन्हा उघड केला आणि विक्रम पवार आणि राहुल शिंदे या दोघांना अटक केली. ते कसे झाले हे पाहूया. तांत्रिक पुराव्याच्या आधाराने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. प्रियांकाचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यातील कॉल डेटा आणि इतर पुरावे मिळवून पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी तपास केला. त्यांनी खबऱ्यांमार्फत माहिती काढली की गावातील संदीप उर्फ विक्रम पवार आणि राहुल रामेश्वर शिंदे या दोघांचा या घटनेशी संबंध आहे. तांत्रिक पुरावेही त्यांच्याच बाजूने होते. महिलेच्या खुनानंतर तिचे नातेवाईक खूपच दुःखी झाले होते. त्यांनी मारेकरांना अटक झाल्याशिवाय तिचे अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तपासाची गती वाढवली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी अत्याचार आणि खुनाची कबुली दिली. शनिवारी दुपारी प्रियांकाच्या नातेवाईकांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. तिच्या 2 मुलांना मातृछत्र हरपले होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी पोलिसी चौकशीत सर्व कबुली दिली. राहुल आणि विक्रम दोघे अविवाहित होते. राहुल पदवीधर होता आणि विक्रम ट्रॅक्टर चालक होता. विक्रमला गुटखा खाण्याची सवय होती, ज्याचा पकडण्यास महत्त्वाची ठरली. घटनास्थळी आढळलेली गुटख्याची पुडी तपासात महत्त्वाची ठरली. पोलिसांनी मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या कोणत्या व्यक्तीला गुटखा खाण्याची सवय आहे याचा शोध घेतला आणि त्यातूनच विक्रमचे नाव समोर आले. राहुलच्या घरी त्याच्या एका बहिणीचा विवाह काही महिन्यांवर आला होता. अत्याचारानंतर प्रियांकाने दोघांना धमकी दिली होती की ती हा प्रकार त्यांच्या घरी आणि तिच्या पतीला सांगेल. त्यामुळे त्यांना आपली बदनामी होईल, बहिणीचे लग्न मोडेल आणि आपले लग्न होणार नाही, अशी भीती वाटली.
या भीतीने त्यांनी प्रियांकाचा खून करायचा निर्णय घेतला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सपोनी संतोष मिसळे, उपनिरीक्षक श्रीराम काळे, दादासाहेब शिंदे यांनी भेट देत पाहणी केली होती. या सर्वांमध्ये SP आर राजा, SSP सुनील लांजेवार, DYSP सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, कर्मचारी बालाजी दराडे इत्यादींनी मोठ्या मेहनतीने तपास केला आणि गुन्हेगारांना पकडले. महिलेच्या मृत्यूने संपूर्ण गाव हादरून गेले होते. ती एका आनंदी संसाराची मालकीण होती आणि तिच्या 2 लहान मुलांची आई होती. तिच्या मृत्यूने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आणि तिच्या मुलांचे आयुष्य बदलून गेले. त्या दिवशी गावातील सर्वांनी एकत्र येऊन प्रियांकाच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. तिच्या आत्म्यास शांती मिळवून देण्यासाठी प्रार्थना केली. या घटनेने नांदगावच्या लोकांना हा धडा शिकवला की समाजात कितीही शांती असली तरी काही व्यक्तींच्या विकृती विचारांमुळे किती विनाश होऊ शकतो. पोलिसांच्या त्वरित आणि तत्पर कारवाईमुळे या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली. पण प्रियांकाचे जीवन परत येऊ शकले नाही. तिच्या कुटुंबाने आणि गावाने हा मोठा आघात सहन केला आणि त्यातून शिकून एकमेकांना आधार द्यायचा प्रयत्न केला. प्रियांकाचा आत्मा तिच्या कुटुंबाला आणि गावाला सदैव प्रेरणा देत राहील. तिच्या स्मृतीने सगळ्या गावाच्या लोकांना अधिक मजबूतीने, सावधगिरीने आणि एकत्रितपणे आयुष्य जिगण्याचे धडे दिले. याबद्दल तुमचे काय मत आहे? कृपया खाली कमेंट करून सांगा. या आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. दररोज नवनवीन क्राईम स्टोरी पाहत रहा. धन्यवाद.